माझं नाव आहे पुरुषोत्तम सोलंकी. माझं वय आहे 78 आणि मी त्याने बसलो सोफ्यावर. मला उठायला झालं आणि मी उठून गेलो तिकडे. चांगल्या बसलो होतो. उठून गेलो, पाणी पडलं होतं, दिसलं नाही गाडीमुळे आणि मी स्लिप होऊन पडलो तर मला काय सुविधा पडलं बरोबर. डोक्यावर काय लागलं नाही. डोक्यावर मागे हे होतं, सगळे पिशव्या पडल्या, त्याच्यावर डोका पडला. वजन माझा जो कमरेत होता सगळं खाली गेलं आणि मी उठवायची ताकद नाही, उठवायला नाही. मग पाचशेदारांना आले, मला उचलले दोघांनी आणि बेडवर ठेवलं. मग सुनबे आले, त्या लोकांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सने स्टॅचरमध्ये घेऊन ॲम्ब्युलन्सने घ्यायला. तिकडे मी बरेच दिवस ठेवले होते. चाललं चांगलं, व्यवस्थित होत आलं. सर्जरी वगैरे केली. डॉक्टर नंदन मराठेंनी फार हुशार, आपल्या 12 मिनिटांनी त्यांनी माझी सर्जरी केली आणि मला थोडा आराम मिळाला. ते बोलले, मी चॅलेंज देऊन बोलले. त्यांना बोललो मला चालायला त्या सर्जरी करेल तुमचं, मी दुसऱ्या दिवशी चाललं आणि तसंच झालं. त्यांनी सर्जरी संध्याकाळी केली आणि दुसऱ्या दिवशी जरा मला बरं वाटलं. नंतर त्यांनी सांगितलं का हालू बिलू नको, असं जरा प्लास्टर वगैरे करून ठेवलं होतं. पण मला आता चांगलं आहे आणि मला सुट्टी दिली, बेड रेस्ट वगैरे सांगितलं. आणि तुमच्यासाठी तुम्हाला नाव मिळतं आणि मॅडम शेट्टी आले होते माझे कसं एक्सरसाइज करावी, त्या लोकांनी माहिती त्यांनीच एक चांगली पद्धत दाखवली. त्या चांगल्या एकदम अति सुंदर आणि व्यवस्थित झालो मी. आणि खरोखरच अक्षरशः आता मी सध्या व्यवस्थित चालतो. आणि त्यांना बद्दल असं वाटतं कशाला केलं. त्यांनी सांगितलं तुम्ही एकटं बी करू शकता. आता मी घरीसुद्धा करतो आणि आता मी चालतो, घरातली कामंसुद्धा करतो. तुम्ही आत्तासुद्धा बाहेर जायचं असेल तर त्यांनी जायचं सांगितलं, तरीसुद्धा मी आज कसाही करून ह्याला करता सांगता. रिक्षा वापरून मी पाण्याला गेलो